ठीक आहे. याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, जर कंत्राटी झाली तर इथं तुम्हाला स्थायी नोकरी म्हणजे परमनंट बेस वरती नाही, हा सगळ्यात मोठा लॉस असणार आहे. म्हणजे 3 वर्ष झालं की तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचे बघा. ओके. त्याच्यानंतर कंत्राटी बेस असल्यामुळे ग्रॅज्युएटी आणि पेन्शन याला सुद्धा खूप मोठा फटका बसू शकतो. कारण की तुम्हाला 3 वर्षाच्या मध्ये ग्रॅज्युएटी नाही, पेन्शन नाही मित्रांनो, आणि जे तुमचे फ्युचरचे प्लॅन असतील तिथे तुम्हाला आळा घालावा लागणार आहे. कारण की काय मित्रांनो, 3 वर्षामध्ये कुठलंच कंत्राटी भरती, मग ते गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, तिथे तुम्हाला ग्रॅज्युएट पेन्शन देत नाही. 3 इयर्स काम भेटेल का नाही, म्हणजे 3 वर्ष तर तुम्ही सरकारी सेवेमध्ये असणार आहेत कंत्राटी पदावरती, परंतु 3 वर्षाचा कालखंड झाला त्याच्यानंतर तुम्हाला काम भेटेल का नाही हाताला, हा मोठा प्रश्न सतावणारा असणार आहे. काम भेटायला भरपूर काम भेटतील, परंतु काय एक सरकारी काम आणि प्रायव्हेटचं काम याच्यामध्ये धाकधूकपणा असतो आणि करिअर सेट नसतं. कारण की कंत्राटी 3 वर्ष झालं की परत तीच मगजमारी करावं लागणार, तुम्हाला जॉब शोधावा लागणार, तिथे अप्लाय करावं लागणार, नंतर नवीन जॉईनिंग प्रोसेस, या सगळ्या गोष्टी आल्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मानसिक ताण, अनिश्चितता सुद्धा 100% येणार आहे. ह्याच्यामध्ये काही डिमोटिवेट करायचा कोणाला बिलकुल उद्देश नाही मित्रांनो, परंतु जी रियालिटी आहे, ग्राउंड रियालिटी आहे, त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे. तुम्हाला इथे मानसिक ताण याच्यासाठी येऊ शकतो मित्रांनो, कारण की 3 वर्ष हे तुमच्या कंटिन्युअस डोक्यामध्ये राहणार. 3 वर्षानंतर पुढे काय हा प्रश्न तुम्हाला सतत 3 वर्ष सतावत राहणार. जोपर्यंत तसंही कुठल्या जीवाचं एका क्षणाचं सुद्धा खरं नसतं, परंतु तुझी प्रश्न एक चिंता माणसाच्या आयुष्याला लागलेली कीड आहे, म्हणून हे मानसिक ताण सुद्धा तुम्हाला इथे येऊ शकतो. अनिश्चितता तुमच्या विचारामध्ये स्टेबिलिटी येणार नाही मित्रांनो. आता संपूर्ण लाभाची मर्यादा म्हणजे काय, तुमचं ग्रॅज्युएटी असेल, पेन्शन असेल, सुट्ट्या असतील, इन्शुरन्स असेल, लाईफ कव्हरेज असेल किंवा अजून बाकीचे अलाउन्सेस असतील, सरकार जे की परमनंट कर्मचाऱ्यांना प्रोव्हाइड करतं, ते कंत्राटी जे कर्मचारी आहेत कंत्राटी बेसवर, त्यांना यापैकी कुठलीच सुविधा नाही. समजलं? कारण की कंत्राटी असल्यामुळे ह्या सुविधेला तुम्ही मुकणार आहात मित्रांनो. तो त्याच्यामध्ये तुमचं इव्हन मेडिकल सुद्धा आलं. मेडिकल सगळ्यात महत्वाचं, खूप गरजेचं आहे, कारण की केव्हा काय परिस्थिती कुठल्या माणसावर, कुठल्या व्यक्तीवर उद्भवेल हे आपल्या हातात नाही, सांगू शकत नाही. म्हणजे तुमचा इमर्जन्सी ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा काही बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतो, काही आजार बळकावू शकतो. मग त्यावेळेस तुम्ही सरकारी सेवेत तर आहात, पण कंत्राटी भरती मध्ये आहात. त्याच्यामुळे ह्या ज्या पीएफ असेल, मेडिकल असेल, इन्शुरन्स असेल, लाईफ कव्हरेज असेल, ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही मुकणार आहात मित्रांनो ज्यावेळेस कंत्राटी भरती निघेल त्यावेळेस. आणि सेकंड लास्ट आहे प्रमोशन नाही. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असता परमनंट बेसवरती मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला एक स्पेसिफिक टाइम पिरियड नंतर प्रमोशन दिले जाते, बढती त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. बढती म्हणजे तुम्हाला प्रमोशन दिले जाते प्रत्येक फील्डमध्ये, काही स्पेसिफिक टाइम पिरियड तुम्ही तिथं सर्व केल्याच्या नंतर मित्रांनो. परंतु आता ह्या 3 वर्षाचा जर तुम्हाला रोलवरती घेतलं म्हणजे कंत्राटी भरतीमध्ये, तर तुम्हाला 3 वर्षामधले कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही मिळणार. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे गमवाव्या लागणार आहेत आणि त्या तुम्हाला इथे गमवाव्याच लागणार आहेत. कुठलीच सोय सुविधा मिळणार नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून सगळ्यात लास्टचा आणि शेवटचा लॉस जो असणार आहे, टेम्पररी आयडेंटिफिकेशन, रेकॉग्नायझेशन, स्किल वेस्टेज, फेक जॉब इल्युजन आणि फ्युचर ब्लॉक. हे 3-4 पॉइंट असे आहेत मित्रांनो. फ्युचर ब्लॉक याच्यासाठी म्हटलं 3 वर्षानंतर पुढे काय, कारण की आपल्या माणसाची एक सवय असते खूप सारा अतिविचार, ओव्हर थिंकिंग करणे. इथे फ्युचर ब्लॉक वगैरे काही होणार नाही, कारण संधी प्रत्येक क्षेत्रात असते. आणि असं नाही की एसटी म्हणजेच तुमचं जीवन आहे, बिलकुल नाही. एसटी म्हणजे जीवन नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. फक्त हे तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला 3 वर्षासाठी रोजगार उपलब्ध करून देणारी भरती आहे, कंत्राटी पद्धतीची कंत्राटी भरती आहे मित्रांनो. ठीक आहे. परंतु तुमचं इथे मग फ्युचर ब्लॉक होतं का? मागच्या आपण व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट ऐकल्या, 3 वर्ष केलं पुढे काय, नंतर आमच्या फ्युचरचं काय, त्याच्यानंतर आमचं जे स्किल आहे ते वेस्ट जाणार, त्याला काय करणार, कोण करणार, कसं करणार, स्किल वगैरे काही इथं वेस्ट जाणार नाही. हा,
तात्पुरत्या प्रमाणात तुमचं वेस्टेज आहे, बिलकुल आहे, 100% आहे, नो इश्यू त्याच्यामध्ये. परंतु स्किल माणसाचं कधीच वेस्टेज जात नाही. दुसरं टेम्पररी रेकॉग्नायझेशन, तात्पुरती ओळख एसटी मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तात्पुरती ओळख आहे मित्रांनो इथे. त्याच्यानंतर फेक जॉब इल्युजन, म्हणजे विद्यार्थी मित्र जो आपले यंगस्टर्स जे आहेत भारतातले, महाराष्ट्रातले आपले जे यंग मुलं आहेत, यंग विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनामध्ये काय, हे सरकारच्या बद्दल एक फेक रियालिटी म्हणजे त्यांच्या मनामध्ये क्रिएट होईल की शासन जॉब तर काढत आहे पण फेक पद्धतीचे जॉब काढत आहे, फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा जॉब आम्हाला प्रोव्हाइड करत आहे, ताकि आमच्या फ्युचरचा कसलाही विचार न करता. म्हणून इथे विद्यार्थी मित्रांना फेक जॉब इल्युशन हा सुद्धा एक मनामध्ये प्रश्न पडू शकतो. म्हणजे एसटी महामंडळ भरती जी 25-26 ला होणार आहे, जी भरती तर 100% होणार, त्याच्यामध्ये तुम्हाला काय गमावं लागणार आहे, एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमचा वेळ गमावा लागणार आहे तिथे. त्याच्यानंतर बाकीचे तुमचं थोड्याफार टेम्पररी बेसवर स्किल सुद्धा थोडस जाणार आहे तिथे मित्रांनो. बाकी तुमच्या कुठल्याही गव्हर्नमेंट फॅसिलिटी मिळणार नाहीत. आता याला पर्याय काय, उपाय काय, तर कधीही प्लॅन बी रेडी ठेवायचा. आणि अजूनही त्याची जाहिरात म्हणजे सरकारने काढलेली नाही मित्रांनो या भरतीची. तर तुम्ही आता काय करायचं आहे, जास्तीत जास्त निवेदन द्यायचे आहेत, जास्तीत जास्त सरकारवर दबाव क्रिएट करायचा आहे, जेणेकरून सरकारला ही कंत्राटी भरती रद्द करून परमनंट भरती तुम्हाला प्रोव्हाइड करण्यास सरकार भाग पडेल. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी, कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही, बिलकुल नाही, फक्त व्यवस्थित जे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे कानून बनवून दिले आहेत त्या कायदे कानून नुसार शासनाला आपल्या व्यथा मांडायच्या आहेत, जेणेकरून ही कंत्राटी भरती रद्द होऊन एक आपल्याला परमनंट भरतीसाठी महाराष्ट्र सरकार चांगल्या दृष्टीने पॉझिटिव्हली विचार करेल, असं करण्यासाठी आपल्याला भाग पाडायचा आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त आपल्या एसटी मंडळाच्या विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना की या भरतीला कंत्राटी बंद करून परमनंट बेसवर पूर्ण करण्यास सरकारला दबाव टाकण्यास थोडीशी मदत होईल. जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील तुमचे, तर 100% कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचं उत्तर 100% मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद आणि राम राम.